दे दी हमें आज़ादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। हाँ, वो कमाल ही तो था जिसने बिना शस्त्र उठाए विश्व की सबसे बड़ी ताकत को झुकने पर मजबूर कर दिया, भारत छोड़ने पर मजबूर कर दिया और सदियों से दास्ता की जंजीरों में जकड़े देश को आज़ाद कर दिया। हाँ, वो कमाल ही तो था कि विश्व में एक ऐसा महात्मा था जो पाप से घृणा करता था लेकिन पापियों से नहीं, जो लक्ष्य और प्राप्ति दोनों साधन के पवित्र होने की वकालत करता था, जिसके भजन में ईश्वर थे तो अल्लाह भी, जो कहते थे खादी मेरी शान है, करम ही मेरी पूजा है, सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है, हिंदुस्तान मेरी जान है। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी त्रुषिका दिवाकर चौधरी, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी। आज आपल्या पुढे गांधी एक विचार या विषयावर बोलत आहे। गांधीजी काय होते, गांधीजी कसे होते, गांधीजींनी काय केलं, हे सगळं आपल्याला माहितीच आहे, पण मी आज तुम्हाला गांधीजीबद्दल थोडक्यात काहीतरी वेगळे सांगणार आहे। तुम्हाला माहिती आहे गांधीजी कोण होते? गांधी हे महात्मा होते, गांधी हे महामानव होते, अहिंसेचे ते पुजारी होते आणि राष्ट्रपिता तर ते आहेतच। या घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांच्या भावगर्दीत आपण हे नेहमीच विसरतो की गांधी हे स्वतंत्र युद्धाचे सरसेनापतीही होते, गांधी एक शूरवीर योद्धा होते, गांधी एक शूरवीर योद्धा होते। आता मित्रांनो, अहिंसा हा फार प्राचीन शब्द आहे। गांधीजींचे आणि अहिंसेचे फार अटूट नाते होते। गांधीजी सतत म्हणायचे की अहिंसा हे भित्र्याचे कवच नाही तर शौर्याचे सर्वोच्च गुण आहे। गांधीजी म्हणायचे हिंसेच्या मार्गावर अवलंबणारे विनाशाकडे जातात आणि अहिंसेच्या मार्गावर अवलंबणारे अंतिम सत्याची प्राप्ती करून इतरांनाही सत्याची जाणीव करून देतात। म्हणजे त्यांना स्वतःही सत्याची प्राप्ती होते आणि ते दुसऱ्यांनाही सत्याची जाणीव करून देतात। आता खरं तर अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे कुणाचीही हिंसा न करणे, कुणालाही न मारणे। गांधीजी तर म्हणायचे की लोभी आणि भित्रा माणूस कधीही अहिंसेचा पुजारी होऊ शकत नाही। खरं तर आपण सर्व व्यक्तींशी, सर्व सजीवांशी प्रेमाने वागले पाहिजे, कारण अहिंसा म्हणजे प्रेमाचा सागर आणि द्वेषाचा त्यागच होय। ज्याप्रमाणे संत गाडगे महाराज म्हणायचे, शिक्षण ही फार मोठी गोष्ट आहे। जर घरी पैशाची कमतरता असेल तर घरातली भांडी विकून द्या, बाईला कमी किमतीत कपडे घ्या, पण पोराला शिकवल्याशिवाय राहू नका। त्याचप्रमाणे गांधीजीही शिक्षणावर फार दबाव टाकायचे, शिक्षणाला फार मानायचे। एकदा काय झाले, एक प्रसंग घडतो व एक माणूस गांधीजीला विचारतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युअर इकॉनॉमिक्स? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना गांधीजी म्हणतात, टू कन्वर्ट वास्ट इन टू वेल्थ इज द डेफिनेशन ऑफ माय इकॉनॉमिक्स। म्हणजे जे करून बेकार आहे त्याचे संपत्तीत रूपांतर करणे हे माझ्या अर्थशास्त्राची व्याख्या आहे। तर जरा विचार करा, काय बेकार आहे या देशात? या देशात जमीन पडकी आहे म्हणजे बेकार आहे, पावसाचे पाणी वाया जात आहे म्हणजे तेही बेकार आहे, आणि आजच्या माणसाच्या हाताला काम नाही म्हणजे तोही बेकार आहे। तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे बूंद से गई वो हदच नहीं आती अशी एक म्हण आहे। म्हणजे क्षुल्लक गोष्टीमुळे, जसं गांधीजीच्या क्षुल्लक मिठामुळे किंवा चिमूटभर मिठामुळे ब्रिटिश साम्राज्याची जी लाज उडवली ना, ती कशानेही भरून निघणार नाही। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की गांधीजीचं जीवन कसं होतं? गांधीजीचं जीवन हे सोन्यासारखं होतं आणि त्याच सोन्यासारख्या जीवनावर मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक कथा सांगू इच्छिते। भिकारी माहिती आहे ना तुम्हाला? एक भिकारी असतो, तो सर्वांना मागतो पण तो कुणालाच काही देत नाही। त्याला घेणं येतं पण देणं येत नाही। तो कधी असं म्हणतो का, ये रे बाबा, माझ्या वाट्याचं अर्ध तू घे, अर्ध मी घेतो? असं कधीही होत नाही। त्याला मागणं येतं, त्याला घेणं येतं, पण देणं त्याच्या शब्दकोशातच नाही। तो भिकारी खूप मागतो आणि घरी धान्याच्या राशीच उभ्या करतो, तरी त्याची इच्छा संपत नाही आणि त्याच इच्छाला हव्यास म्हणतात। एकदा देवालाही त्याच्या हव्यासाची चिंता वाटू लागते। देवही म्हणतो, हा तर अधिक आणि अधिकच मागतो। मग देवाला वाटते की नाही, आता याच्यावर काहीतरी उपाय करावा, म्हणून देव भिकाऱ्याच्या रूपात
तो देव भिकाऱ्याच्या रूपात त्या भिकाऱ्याच्या घरी जातो व तिथूनच ओरडतो, दे रे बाबा या भिकाऱ्याला काहीतरी दे. भिकाऱ्याच्या घरी भिकारी हे पाहून आताच भिकारी आश्चर्यचकित होतो व भिकारी म्हणतो, बाबा रे मीच एक भिकारी. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? आतला भिकारी देवाच्या रूपात आलेल्या भिकाऱ्याला आतूनच ओरडतो व म्हणतो, तो इथून निघून जा, माझ्यापाशी काहीच नाही, मीच एक भिकारी. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? पण देवाच्या रूपात आलेला भिकारी मात्र हटत नाही. ज्याप्रमाणे आई तुम्हाला काम सांगते आणि तुमचा पायच चालत नाही आणि तिथून तुम्ही हटत नाही, त्याचप्रमाणे देवाच्या रूपात आलेला भिकारीही हटत नाही. शेवटी रागात संतापात आतूनच भिकारी एक गव्हाचा कण आणतो व देवाच्या रूपात आलेल्या भिकाऱ्याच्या कटोऱ्यात टाकतो. देवाच्या रूपात आलेला भिकारी काय? भिकाऱ्याने दिले म्हणून अगदी खुश होतो आणि तिथून निघून जातो. आतला भिकारी बाहेरून पुन्हा आत जातो व पाहतो की त्याला धान्याच्या राशीवर एक गव्हाचा कण चमकताना दिसतो आणि तो म्हणजे सोन्याचा. मग त्याला कळतं की अरे आपण एकच दाणा भिकाऱ्याच्या कटोऱ्यात टाकला, म्हणजे एकच दाणा सोन्याचा झाला. जर आपण पूर्णची पूर्ण धान्याची राशीच जर टाकली असती तर पूर्णच्या पूर्ण धान्याची राशीच सोन्याची झाली असती. तुम्हाला कळलं का मी सांगू काय इच्छिते? तर मी हेच सांगू इच्छिते की ही कथा गांधीजीने कुठेतरी वाचली असावी, म्हणून त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य धान्याच्या राशीसारखं दानातच देऊन टाकलं आणि आपल्या आयुष्याचं सोनं केलं. आता तुम्हाला असा प्रश्न पडतो का की गांधीजी आज असते तर ते काय म्हणाले असते? हो, ते नक्कीच म्हणाले असते, आजच्या परिस्थितीला पाहून ते नक्कीच म्हणाले असते, मैंने अंग्रेजों को बाहर फेंका था, तुम कूड़ा तो फेंक के दिखलाओ. मैंने अंग्रेजों को बाहर फेंका था, तुम कूड़ा तो फेंक के दिखलाओ. मैंने स्वतंत्र भारत दिया था, मैंने और हम सब ने मिलकर स्वतंत्र भारत दिया था, तुम स्वच्छ भारत ही दे जाओ. खरं तर मित्रांनो, गांधीजींनी काय केलं? गांधीजींनी मिठाची चळवळ केली. त्यांनी ही चळवळ कुठे केली, केव्हा केली, का बरं केली, या चळवळीत कोण कोण होतं हे जाणून घेण्यास आजची पिढी इच्छुक नाही. आजची पिढी इच्छुक कशासाठी? तर कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे जाणण्यास आजची पिढी मात्र उत्सुक आहे. ते जाऊ द्या, पण जर आज गांधीजी असते तर ते नक्कीच म्हणाले असते की मैंने अंग्रेजों को बाहर फेंका था, तुम कूड़ा तो फेंक के दिखलाओ, हमने स्वतंत्र भारत दिया था, तुम स्वच्छ भारत ही दे जाओ. खरं तर गांधी का मरत नाही असा एक प्रश्न आपला पुढे पडतो. तर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छिते की पेराल तेच उगवेल हा निसर्ग नियम आहे. टोमॅटोचं बी जर तुम्ही लावलं तर काय वांग्याचं रोप येईल? शक्यच नाही. जर तुम्ही गुलाबाचं कलम लावाल तर त्यावर काय मोगरा फुलेल? कधीच नाही आणि अजिबातच नाही. त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की आपण लोकांशी वाईट वागलो पाहिजे, आपण लोकांना आदरही नाही दिला पाहिजे, तरी लोकांनी आपल्याशी सन्मानाने आणि आदराने वागावे. असं कधीच होणार नाही आणि जोपर्यंत हे मूल्य मरत नाही तोपर्यंत गांधीही मरत नाही. आठवतं का तुम्हाला? मी सुरुवातही याच 2 ओळींनी केली होती आणि शेवटही याच 2 ओळींनी करू इच्छिते. दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. खादी में भी जलती रहे गांधी तेरी मशाल, खादी में भी जलती रहे गांधी तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. धन्यवाद.